काळ ना थांबलाय ना थांबणार कधी, परंतु आपल्या या निरंतर यात्रेत लिहित आलाय तो हिशेब क्षणाक्षणाचा, कणाकणाचा, धरती, आकाश, पाताळ, ताऱ्यांचा, साऱ्यांचा. महाराष्ट्र, मराठ्यांच्या शौर्य गाथेचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज घडले जिथे, आज आहे त्याचेच गौरवगान. अरबी समुद्र आणि सह्याद्री डोंगराच्या बरोबर आहे महाराष्ट्र. सातवाहन हे महाराष्ट्राचे संस्थापक आणि आद्य शासक मानले जातात. त्यानंतरच्या काळात वाकाटक राजांनी विश्वप्रसिद्ध अशा अजिंठा लेण्यांची निर्मिती केली. यादवांनी देवगिरीला आपली राजधानी बनवले आणि मराठी भाषेला राजभाषेचा मान दिला. शासक बदलत होते तशा राज्याच्या सीमाही बदलत होत्या. भक्तिरसाची मधुर अभंगवाणी महाराष्ट्रात ऐकू येत होती, ज्याचे केंद्र होते अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंग विठ्ठल. तेरावे शतक संपता संपता महाराष्ट्रात भयंकर उलथापालथीचा भीतीदायक काळ सुरू झाला. खिलजी वंशाचा आक्रमक शासक अलाउद्दीन खिलजी यांनी यादवांच्या देवगिरीवर हल्ला चढवला. महाराष्ट्रातल्या हिंदू शासनाचा सूर्यास्त पावला. अशी तब्बल 350 वर्ष उलटली. 17वे शतक उजाडले तेव्हा महाराष्ट्रातल्या मोठ्या भागावर विजापूरचा सुलतान मोहम्मद आदिल शहाचे राज्य होते. या जुलमी राज्यकर्त्यांच्या अत्याचाराने मराठी माती आतल्यात घोळत होती. इथले सरदार मजबुरीने आदिल शहाच्या पदरी काम करत होते. त्यातलेच एक लढवय्ये सरदार होते शहाजी राजे भोसले, आणि शहाजी राजेंच्या पत्नी होत्या वीर माता जिजाबाई. जेव्हा भारतभूमी आक्रंदक होती, मागत होती एका वीर पुत्राचे दान, मा जिजाऊंच्या पोटी जन्मला एक पुत्र महान, ज्याचं लाडाचं नाव होतं शिवबा, ज्यांना आपण सगळे ओळखतो छत्रपती शिवाजी महाराज या नावाने. आई जिजाऊ सांगू लागल्या शिवबाला भारतभूमीच्या शौर्यगाथा, रामायण, महाभारत आणि कित्येक वीरांच्या कथा. केवळ भूमीच नव्हे, मराठ्यांचा स्वाभिमानही होता गहाण. ही वेदना करीत होती बाल शिवबाला बेचैन. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी वीर मावळ्यांना गोळा करून शिवबाने चेतवला त्यांच्या मनात मराठी अस्मितेचा अंगार आणि केला एक अद्भुत संकल्प, अन्यायाविरुद्ध एल्गार. मी शिवाजी शहाजी भोसले मा जिजाऊंची आणि मराठी मातीची शपथ घेतो. यापुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना हेच माझ्या जीवनाचे लक्ष्य आहे, आणि आई जगदंबेच्या कृपेने मी ते मिळवेनच मिळवेन. आमचा संकल्प आहे स्वराज्य आणि केवळ स्वराज्य. हाती तलवार,
अश्वस्वार वय घोडे 15 जरी, होती शक्ती अपार. करून चढाई तोडण्यावर हिंदवी स्वराज्याचे बांधले तोरण, नाव ठेवले प्रचंडगड. शिवाजी महाराजांचा हा विजयरथ रोखण्यासाठी आदिलशहाचा सेनापती अफजल खान प्रतापगडावर पोहोचला. दगलबाज अफजल खानाने कपटाने शिवाच्या पाठीवर वार केले, परंतु राजांच्या चिलखताने तो वार अलगद झेलला आणि क्षणात विजेच्या वेगाने शिवाजी राजांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. थरथरली अवघी आदिलशाही, थरथरली दिल्लीची मोगलाई. शिवाजी महाराजांना शह देण्यासाठी औरंगजेबाचा सेनापती शाहिस्ते खान पुण्यात आला. वीर शिवाजीने शाहिस्ते खानाची बोटे छाटली. याच दरम्यान सुरतेचा मोठा खजिनाही महाराजांनी लुटला. पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबाचा सरदार जयसिंगासोबत महाराज त्यांचे पुत्र बाल संभाजी राजेंना घेऊन औरंगजेबाची भेट घ्यायला आग्र्याला पोचले. तिथे दगाबाज औरंगजेबाने कपटाने त्यांना बंदी केलं, परंतु वीरांना रोखू शकती ना भिंती ना तारा. महाराजांनी चतुराईने केला तिथून पोबारा. आग्र्याहून सुटका झाली. आणि यानंतर महाराजांची सुंग शक्ती जागृत झाली. स्वराज्यातून पळवून लावला अवघा मुघल आणि स्थापन केले मराठ्यांचे एक छत्री राज्य, स्वराज्य. ज्यासाठी प्राणांची आहुती दिली शिवाकाशी, जीवा महाले, कान्होजी आंग्रे, तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू देशपांडे यासारख्या अगणित मावळ्यांनी. रायगडावर झाली अभूतपूर्व तयारी आणि अखेर तो शुभ समय आला. वैदिक मंत्रांच्या घोषात राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. रयतेचे लाडके शिवबाराजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. कुप्रवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांची ख्याती सर्व दिशांना पसरत होती, बहरत होती. त्यांच्या तेजाचा सूर्य भारताच्या नभांगणात तळपत होता. परंतु तो दुर्भाग्याचा दिवस उजाडला. सन 1680 दिनांक 3 एप्रिल. हिंदवी स्वराज्याचा हा तळपता तारा अस्त पावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला, परंतु करोडो भारतीयांच्या हृदयात ते आजही जिवंत आहेत आणि अनंत काळ त्यांचं हे स्थान अढळ राहील, ध्रुव ताऱ्याप्रमाणे. स्वराज्य आणि राष्ट्र रक्षणाची ही परंपरा जागृत ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा पेशव्यांनीही मुघलांशी आणि इंग्रजांशी लढा दिला. परंतु 1857 सालापर्यंत मराठ्यांच्या स्वराज्यासहित सगळ्या भारत देशावर इंग्रजांचे राज्य आले. संपूर्ण भारत इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या बंधनात जखडला होता.
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची सिंहगर्जना केली बाळ गंगाधर टिळकांनी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या सिंहगर्जनेने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात एक नवा श्वास फुंकला. लोकमान्यांनी पेटवलेल्या स्वराज्याच्या अग्निकुंडात वासुदेव बळवंत फडके, विनायक दामोदर सावरकर, चाफेकर बंधू सारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी सहभागी होऊन हे अग्निकुंड धगधगते ठेवले. स्वातंत्र्य संग्रामाला नवी दिशा देण्यासाठी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले. मुंबई हे त्या आंदोलनाचे एक प्रमुख केंद्र होते. दांडी यात्रा असो, असहकार चळवळ असो, महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी महात्मा गांधींना मोलाची साथ दिली. याच मुंबईतल्या गोवालिया टँक मैदानातून गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडोचा अंतिम इशारा दिला आणि इंग्रजांच्या जुलुमी सत्तेला इथून निघून जाण्यास भाग पाडले. इंग्रजांनीच उभारलेली गेटवे ऑफ इंडियाची वास्तू, गुलामीच्या बेड्यांनी जखडलेल्या त्याच्या भिंती वाट पाहत होत्या इंग्रजी सत्तेच्या जुलमी राजवटीचा अंत होण्याची, मोकळा श्वास घेण्याची. आणि तो दिवस उगवला. हजारोंच्या बलिदानाने जवळपास 200 वर्षाच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला. स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या किरणांनी उजळले होते अगणित भारतीयांचे चेहरे आणि त्याच्या गालांवर स्वातंत्र्याचे आनंदाश्रू पाहत होते करोडो भारतीय. गेटवे ऑफ इंडिया पाहत होता ब्रिटिशांची अखेरची सैनिक तुकडी समुद्रातून रवाना होताना. स्वातंत्र्याचं कालचक्र भारतात पुन्हा गतिमान झालं. एक नवा सूर्य भारताच्या क्षितिजावर तळपू लागला, स्वतंत्र भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. कायद्याचे विद्वान अभ्यासक बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. स्वातंत्र्यानंतर देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा यासाठी औद्योगिकरणाचा मार्ग अवलंबून महाराष्ट्राने देशापुढे एक आदर्श निर्माण केला. मुंबई, जिला फिरंग्यांनी बॉम्बे म्हटलं, जिथे पहिली ट्रेन धावली, पहिली फिल्म बनली, ती मुंबई स्वातंत्र्यानंतर अधिकच उजळू लागली. असंख्य भारतीयांच्या स्वप्नांची नगरी झाली ही मुंबई. आज भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे मुंबई. आणि विकासाच्या दिशेने भारताची निरंतर वाटचाल सुरू झाली. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सामाजिक उत्थान, महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रात प्रगती करत गेल्या 75 वर्षात भारताने निर्माण केली आहे आपली एक वैश्विक ओळख. ज्यांच्या बलिदानाने लाभले अनमोल स्वातंत्र्य, त्यांना भावपूर्ण नमन करत देश साजरा करतो आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आगामी 25 वर्षे आहेत अमृतकाल भारताचा. आजचा भारत जाणतो आहे गतीची दिशा, प्रगतीची भाषा. थांबला तो संपला, हाच आहे संकल्प आजच्या भारताचा. सर्वश्रेष्ठ भारत, सर्वशक्तिमान भारत, हेच आहे ध्येय आजच्या भारताचे. या ध्येयाच्या प्राप्तीकरता हवाय दृढ निश्चय आणि दूरदर्शीपणा. लाभले आहे सौभाग्य,
या देशाला एका प्रगतिशील नेतृत्वाच्या श्री नरेंद्र मोदींच्या रूपाने एका यशस्वी पंतप्रधानांच्या भूमिकेत, विद्यमान नेतृत्वाच्या भूमिकेत, ज्यांचा संकल्प आहे सन 2047च्या आधी भारताला विकसित देशांच्या यादीत सामील करणे, आणि हे शक्य आहे त्या पंचप्राणांच्या जोरावर। और हमें उन पंच प्राण को लेकर के 2047 जब आजादी के 100 साल होंगे। विकसित भारताचा संकल्प, गुलामगिरीच्या प्रत्येक विचारातून मुक्ती, आपल्या समृद्ध परंपरांचा अभिमान, एकता, एकोपा आणि नागरिक कर्तव्यांचे पालन, या 5 प्रतिज्ञांच्या जोरावरच भारत बनणार आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था। या गाथेला इथेच, या वळणावर सोडून मी निघून जातो आहे पुढे माझ्या अनंताच्या अनादी यात्रेला। मी पुन्हा येईन जेव्हा भारत साजरा करीत असेल आपला शतक महोत्सव। चिंगारियां तो निकालो, जो दुश्मन अंधेरा है, काला अंधेरा